अमरावती भरधाव कारचा कहर. MIDC रोडवर कारने दुचाकीला मागून दिली जोरदार धडक. या अपघातात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून धडकेनंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIDC कार्यालयासमोर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, जी रात्री 11:30च्या सुमारास भरधाव अल्टो K10 कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेले शुभम अशोकराव खंडारे आणि त्यांचे वडील अशोकराव खंडारे हे दोघेही जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार शुभम खंडारे हे वडिलांची सुरक्षा रक्षकाची ड्युटी संपल्यानंतर त्यांना घेण्यासाठी विलासनगर परिसरात गेले होते. दोघेही दुचाकीवरून घरी परत असताना MIDC कार्यालयासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो K10 कार क्रमांक MH27DL7244 ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर पिता पुत्र रस्त्यावर कोसळले. या अपघातात अशोकराव खंडारे यांच्या पायाला, कमरेला आणि पाठीला दुखापत झाली असून शुभम यांच्या पायाला आणि कमरेला मार लागला आहे. जखमी अशोकराव खंडारे यांना उपचारासाठी इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चिपळे करीत आहेत. MIDC रोडवरील या अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.